नमस्कार. ऋणबंदी या मालिकेतील हा 42वा भाग. माझे करारचे मित्र, माझ्याहून 10-15 वर्ष मोठे असलेले मधु अण्णा कुलकर्णी, यांचं नाव खरं म्हणजे मधुकर विष्णुपंत कुलकर्णी, पण मधु अण्णा त्यांना सर्व कराडकर म्हणायचे. आणि हे गेल्यानंतर आता 27-28 वर्ष जरी झाली असतील तरी आजही त्यांना काही मधु अण्णा असंच म्हणतात. त्यांचा माझा परिचय पूर्वी नव्हता. मी 65ला सातारला आलो, इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस पाहायला लागलो आणि मग वडिलांचे सर्व क्लायंट्सचं वडिलांची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. हा सांगून सोपवली क्लायंट्सना की अरुण बघेल इथनं पुढं काम, तुम्हाला मी अजिबात बघणार नाही, तुम्हाला ठेवायचं असलं तर ठेवा, नाही तर ठेवू नका. एक गाव दोन तुकडे, चितपावन कोकणस्थ. आणि मग मी बघायला लागलो, खूप मेहनत केली वगैरे. त्यावेळेला मधूची माझी पहिल्यांदा गाठ पडली. मी मधू म्हणायचो कारण आमची मैत्री झाल्यानंतर सुरुवातीला मधु अण्णाच म्हणत होतो. त्याचं इन्कम टॅक्सचं रिटर्न वगैरे भरायचं होतं आणि ते भरून झालं होतं आमचं. आणि पुढच्या वेळेला तारीख लागली तेव्हा सर्व इन्कम टॅक्सच्या केसेस स्क्रुटिनी व्हायच्या. मग तारीख लागल्यानंतर त्याला अजून माझ्याबद्दल विश्वास वाटत होता की तेव्हा किती 20-21 वर्षाचा 22 वर्षाचा. तो म्हणला, अरुण पंत. मला काय मी फोनवरला अरुण पंत म्हणजे कोण? अरुण पंत म्हणजे अशा छपरी मिशा, डोक्याला पगडी वगैरे असं काहीतरी. नाही म्हणलं, अरुण पंत, मी मधू बोलतोय आणि एकदा आपण तारखेआधी एकदा भेटूया का? म्हणलं काय हरकत नाही, भेटूया. मग तो वह्या वगैरे घेऊन आला, कारण तेव्हा त्याचा व्यवसाय संगम ग्रुप मोठा झालेला होता ऑलरेडी. वडिलांचा व्यवसाय त्याने घेतला तो आपल्या हातामध्ये. तेव्हा खूप एक पंप होता, 4-5 ठिकाणी पंप, ट्रान्सपोर्ट, टँकर्स 5-6, शिवाय गॅसची एजन्सी वर्षांची, मोठा व्याप तो सांभाळत होता. आणि त्यामुळे त्या सगळ्याचे, त्या प्रत्येक ब्रँचचा वेगळा हिशोबाचा सेट असायचा, त्या सगळ्या ब्रँचचा इंटर ब्रँच व्यवहार असायचा. हे सगळं म्हणलं आधी आपण एकदा वह्या बघूया आपण घरी. मग ठीक आहे. मग आम्ही सगळं बघितलं, त्या 5-2 तास सगळं रिटर्न ते टॅली होतं आहे का नाही. आणि तरीसुद्धा त्याला माझ्याबद्दल पूर्ण विश्वास वाटत नव्हता. म्हणजे आहे करेल असं वाटतं, पण बघूया एकदा असं. जसं आपण म्हणतो प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर पाहत, तसं एकदा ती तारीख लागली. आम्ही गेलो तारखेला आणि मग साहेबांनी वेगवेगळे प्रश्न विचारले इन्कम ऑफिसरनी. तरी मी उत्तरं दिली, खुलासे देत गेलो. 2 तास 3 तास सगळं हिअरिंग वह्या तपासणी झाली आणि मग बाहेर पडलो. मग तेव्हा त्याला विश्वास वाटला की आहे बुवा, अरुण पंत आपले, अरुण पंत तो म्हणायचा, आणि अरुण पंत आपले काम करायचे. मग तरी वडिलांनाही माझ्या सांगितलं की अरुण पंतांनी काम सुंदर केलं बरं का, तारीख छान चालवली. आणि मग तिथनं आमची मैत्री जमली. तो केव्हाही कामावेळेला इन्कम टॅक्सच्या यायचा, पण अन्नमध्ये काहीतरी यायचा. मग आम्ही गप्पा म्हणत बसायचो, नवनवीन कल्पना त्याच्या असायच्या. कारण मधु अण्णांनी तेव्हा कराडमध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं होतं. कराडमधल्या सर्व राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांशी, सर्व संस्थांशी ते अतिशय जिव्हाळी संबंध होते. यशवंतराव चव्हाणांवर ती श्रद्धा होती. म्हणजे यशवंतराव चव्हाणांची जेव्हा जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा मधू, त्याबरोबर श्यामराव पवार आणि डॉक्टर निलकंठराव कल्याणी हे त्यांच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा भाग असायचे. मला सुद्धा ते सातारहून जेव्हा यशवंतराव लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले तिथपासून हे सगळं माहिती झालं. त्यापूर्वी करायला ते काम हेच करायचे. आणि मग तेवढे 8-10 दिवस इलेक्शनच्या प्रचारात मधू आपला व्यवसाय सोपवायचा लोकांच्याकडे, तर ते आपली उत्कृष्ट टीम जोपासलेली होती. नोकरांना सन्मानाने वागवत. म्हणजे अण्णा लाटकर होते, भांडिया म्हणून एक जण होते. सगळेच म्हणजे त्याच्यावरती विश्वास त्यांनी टाकलेला आणि ते विश्वास सार्थक अशी सगळी टीम त्याच्याकडे होती. आणि मग आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. मग दरवेळा जास्त मैत्री होत झाली. म्हणजे मी मधू म्हणायचो, पण तो मला अरुण पंतच म्हणायचा. आणि त्याच्यामुळं माझ्या संपर्कात लोक, म्हणजे कराडला तेव्हा स्वामी म्हणून वेटर होते, पुढे मॅनेजर झाले, आता तो बिल्डर आहे कराडला. आनंदराव पाटील तेव्हा कार्यकर्ते होते प्रेमला काकींचे, पुढे आत्ता आमदार वगैरे झाले. ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते महामंडळाचे. आणि अगदी साक्षात पृथ्वीराजजी चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परवापर्यंत, ते सुद्धा मला अरुण पंतच म्हणायला लागले. म्हणजे एवढेच कराडचे लोक, आता मधूची मुलं ही अरुण पंत म्हणणारी अजून आहेत. मला फार गंमत वाटते आपल्या नामाभिधानाची. आणि मग मधूच्या आमच्या गप्पा व्हायच्या, काय काय नवीन आहे काय नाही. आणि त्याच्या तो इब्राहिमी जारदा खायचा, मग बारीक चिवट तोंडात टाकायचा.
म्हणायचं अरुणपंत हे सुद्धा सोडणार आहे बरं का लवकरच. सोडलंच नाही त्यांनी शेवटपर्यंत. आम्ही कधीतरी सिगारेट शिरगावायचो, आमच्या गप्पा होत राहायच्या. आणि त्याला नाविन्याची वाटत म्हणजे व्यवसाय उत्तम सेट केलेला, पण नवीन काहीतरी करत राहावं. मग कधी एकदम त्या भक्तिमार्गाचा उमाळा फुटायचा. मग परमार्थाचं हे आहे ते व्याख्यान आहे त्याचं जायचं आहे. म्हणजे एकदा तर तो गुळवणी महाराजांचा मुक्काम होता नरसोबाच्या वाडीला. मला म्हणा पंत नरसोबाच्या वाडीला जाऊया चला. मग चला जाऊया, दर्शन घ्यायला तर जायचं आहे. आम्ही जेव्हा गुळवणी महाराजांनी भेटलो त्या दिवशी, मग कधी त्याला येतं योगाचं यायचं, योगासन प्राणायाम हे सुरू व्हायचं. आणि मग ते असं की ते वर्षभर जवळजवळ चालायचं. मग कधी कधी त्याला नैराश्यही वाटायचं की हा सगळा पसारा आपण वाढवतोय, मुलं अजून मोठी व्हायची. आणि मग काहीतरी कुठलाही व्यवसाय म्हणल्यानंतर त्यात अडीअडचणी होत राहणार ना. ते आले की मग येऊन बसायचं, मग काहीतरी गप्पा आपण मारायचो, तो काहीतरी सल्ला विचारायचा. खरं तर त्या सगळ्या क्षेत्रात मला ज्ञान मर्यादित होतं, पण मला तेव्हा जी सुचेल तो सल्ला द्यायचो. बऱ्याच वेळा तो बरोबर ठरायचा. मग मला तो म्हणायचा, नाही पंत तुमचा सल्ला अगदी बरोबर आहे, तुमच्याकडे आलं का नाही की फ्रेश व्हायला होतं. मग त्याचा फोन मी काही वेळा म्हणायचो, काय मधू काय सध्या अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, म्हणजे मूड आनंदी आहे का काळजीचा आहे. मग त्याप्रमाणे तो पुढं येऊन गप्पा व्हायच्या. आणि मग योगाचं झालं, मग कधी एकदा फार्मिंग सुरू झालं. आणि मग त्यातनं डोक्यात त्या हॉटेलची कल्पना आली. कराडला तेव्हा अत्याधुनिक हॉटेल नव्हतं, तर चांगलं मला 3 स्टार नव्हे पण त्या तोडीचं हॉटेल बांधावं. मग त्यांनी ते जमिनीची खरेदी सुरू केली. हॉटेल संगम, जे आत्ता कराडमधलं नावाजलेलं हॉटेल आहे. सगळ्या लोकांनी त्याला वेड्यात काढलं. माझ्याकडे एक दिवस त्याला म्हणावं, मला सगळे लोक म्हणतात असं एक मोठं हॉटेल इथं कसं चालेल. मी म्हणाले मधून चालेल, तू काळाच्या पुढं बघतोयस, आत्ता तुला लोक नावं ठेवत आहेत. मग एक एक जमिनीचा तुकडा घेऊन तो एकमेकाला जोडत त्यांनी प्लॉट घेतला, पुढं बांधकाम सुरू केलं. हॉटेल सुरू झालं त्यावेळेला कराड वाढलेलं नव्हतं एवढं. जे एस टी स्टँड पुढे जवळजवळ काहीच नव्हतं. त्यामुळं म्हणे कोण तितकं लांब हॉटेलमध्ये जाणार कराडचे, बाहेरचे तरी कोण जाणार. तेव्हा पुणे बंगलोर हायवेला ट्रॅफिकही मर्यादित होता. पण ते सुरुवातीला हॉटेलमध्ये थोडंसं त्याला नुकसानही सोसावं लागलं. पण मी कधी तो म्हणला की असं नाराज झालं की म्हणत नाही म्हणून चालेल, शेवटी जग बदलतंय ना, आपली आर्थिक उन्नती होते सगळ्यांची त्यावर. आणि खरंच पुढे ते चालायला लागलं. आणि मग त्यामध्ये मी खूप सुधारणाही केल्या. जिम्नॅशियम केली, स्विमिंग पूल बांधला. आणि प्रत्येक कार्यक्रमाला तो आवर्जून बोलायचा, मला उद्घाटन आहे बरं का पण ते यायला पाहिजे. कधी मी कंटाळा केला की म्हणत नाही नाही गाडी पाठवतो. ती तेव्हा MHP 1765 म्हणून फियाट गाडी होती. तेव्हा फियाटचं फार वेळ होतं. ती गाडी यायची. मग कधी उदयबाबा पाटणकर, पाटणचे ते त्याचे मित्र, दादा कोंडके कधी कधी यायचे तिथे. आणि मग कराड म्हणजे पुणे कोल्हापूर रस्त्यावर ते थांबायचं ठिकाण झालं आणि हॉटेल उत्तम चालायला लागलं. पुढं कृष्णा मेडिकल कॉलेज झालं, त्यामुळे आणखीन गर्दी वाढली आणि चांगलं चाललं. पण ही विजन त्याला होती म्हणजे पुढं काय होईल. मी सिनेमा जेव्हा काढायला सुरुवात केली तेव्हा मी मागं सांगितलं की घरचा विरोध खूप होता. हे मधुशाही सगळं कानावर जात होतं, कारण माझ्या ते वडिलांचेही त्याचे चांगले संबंध होतेच. आणि चर्चा होत असतील ना कौटुंबिक स्नेहांच्यामध्ये. तर त्यांनी मला एक सांगून ठेवलं होतं, पंत म्हणला तुम्ही तयारी करून ठेवली असेलच, आर्थिक काय लागणार आहे, पण हा धंदा बेभरोशाचा आहे, केव्हा काय होईल सांगता येत नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही हे वेगळं धाडस करताय, मी तुमच्या पाठीशी आहे. केव्हाही त्याकरता मी 50,000 ते 1,00,000 रुपये रक्कम बाजूला ठेवलेली आहे. तुम्हाला केव्हाही लागलं तर मला फोन करा, दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या रकमेची व्यवस्था करीन. मला मोठा दिलासा वाटला. म्हणजे लागली नाही पुढे, प्रत्यक्ष मला घ्यायची वेळ आली नाही, पण असं कुणीतरी आपल्याकडं आपल्या पाठीशी आहे असा मित्र हे फार दिलासादायक असतं. आणखीन जाता एक आठवण सांगतो, असाच माझा मित्र होता, तोही आज नाही आहे. सुरेश डांगे, म्हणजे पाळण्यात नाव अरविंद पण सुरेश डांगे म्हणायचो. इथं SV पाठक कंपनीचं म्हणून त्या नावाचं त्याचं दुकान होतं. तिनेही मला सांगितलं, आम्ही बॅडमिंटनमधले मित्र रोज खेळायला जमायचो, की केव्हाही पैसे लागले कमी पडले तर मला सांग, 20,000-1,000पर्यंत मी तरतूद ठेवली आहे, तुझं अवकाशीनं केव्हाही परत दे. असं कुठं मित्र सांगणार आहेत कमी, फार कमी असतात. त्यामुळे त्याची आठवण मला. मधू तर माझ्या पाठीवर खंबीर होता. तो एकदा शूटिंगला 1-2दा आला होता. ते सगळं त्यांनी बघितलं. मला म्हणलं हे पंत हे फार भानगडीचं काम आहे बाबा, असलं शाण्या माणसाने पडू नये. मग पुढं चित्रपटांचा पहिला पूर्ण झाला. कशासाठी, प्रेमासाठी.
मग मी मधूलाही फोन केला मुद्दाम, की अरे मधू असा चित्रपट तयार झाला आहे, ती ट्रायल ठेवली आम्ही बॉम्बे लॅबला, तर येणार का? हो म्हणला, नक्की येतो. तो आणि त्याचा बरोबर त्याच्या मुलांचा मित्र भरत म्हणून होता, भरत शहा बहुतेक नाव. तो आला बॉम्बे लॅबला, आम्ही सिनेमा बघितला, खुश झाला. मग त्या बॉम्बे लॅबहून आमचं दादरला नेब्युलामध्ये आम्ही हे ठेवलं होतं, प्रेस पार्टी. मग तिथनं हे वर्तमानपत्राचे कोण कोण आलेले लोकप्रतिनिधी होते, त्याला नेणं आणणं अशा 2-4 खेपाही त्यांनी केल्या. पुढे सिनेमा सातारला लागलं तेव्हा प्रीमियरला येतो आला, त्याने माझं कौतुकी केलं आणि हे मोठं धाडस तुम्ही करून ते यशस्वी केलं म्हणून त्यालाही खूप आनंद झाला. आणि मग पुढं एक त्याला शेतीचा एक नाद लागला. मग त्यांनी ओगलेवाडीच्या भागामध्ये कराड ओगलेवाडी रस्त्यावर आता जे डेलस्टार आहे समोर एक जागा घेतली. तिथं उत्तम सागवानाची झाडं लावली. मग एका त्याच्या डोक्यात एक विषय आला, म्हणजे तो कायम त्या मागे लागणार, कुठलं ज्ञान मिळेल काय आहे ते सगळं करून आणि मोठं बाग तयार केली, स्मृती उद्यान केलं. आणि स्मृती उद्यान नाही, तेव्हा बागच केली नुसती. तिथे एक छोटंसं फार्म हाऊस केलं, छोटं अगदी साधं. एकदा करायला मी काहीतरी कार्यक्रम, आम्ही तिथं जाऊन रात्री जेवायला गेलो तिथे डबे घेऊन, आणि सगळं उत्तम व्यवस्थित चाललं. मुलंही मोठी झाली. त्याला 3 मुलं आणि 1 मुलगी, विश्वास, बाळ, आणखीन तिसरा आहे मुलगा. नाव विसरलो, असं काही काही वेळा नावं हल्ली विसरायला लागली. 3 मुलंही हाताशी आली आणि मुलगी एक, तिथे लग्न झालं तर. आणि मग असं सगळं व्यवस्थित सगळं होतं. मी आता सुखानं रिटायर व्हायचं आणि मुलांच्या नातवंडांच्या खेळात रमायचं. असं मग तो काही दिवस बाळ विश्वास बघायला लागले, मुलगा दुसराही तिसराही बघायला लागला. काही दिवस त्या धाकट्या मुलाच्यावर त्याचं जास्त प्रेम होतं. सदानंद नाव ते, आठवलात तर. तो वेगळा तिकडं राहत होता दिवाळी रस्त्याला, तिथं काही वेळा राहायला जायचा. एकदा मी गेलो तर मला जेवायला घेऊन त्याच्याकडे मुद्दाम गेला होता. त्यांनी लवकर लग्न केलं होतं, त्यामुळे नातवंड पहिलं तिकडं होतं, त्याच्यावर त्याचा जीव होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण काय असतं ना, काही वेळेला सगळं सुरळीत चाललं नियतीलाही बघवत नाही. कशानं माणसाचं इथनं जगातनं एक्झिट होईल सांगता येत नाही. असा तो एकदा मुंबईला जातो. नेहमी मुंबईला जायचं. मी पुणे आणि मुंबई हे बार्माशेलची एजन्सी असल्यामुळं पुढं BPCL, भारत पेट्रोलियम, कामाला नेहमी जायचा, गाडी घेऊन जायचा. आणि त्याला एक सवय होती, स्वतः गाडी चालवायची, ड्रायव्हर असायचा. ड्रायव्हरही चांगले पारखलेल्या, जीवाला जीव देणारा ड्रायव्हर होते. आणि पण तो ड्रायव्हर शेजारी फ्रंट सीटवर कायम बसायचा, मागच्या सीटवर नाही. हे म्हणजे त्याला गमतीनं महाराज जे शंतनुराव किर्लोस्करांना ओळखतात, माननीय शंतनुरावांना, शंतनुरावांची ही सवय होती अशी बसायची. आता हल्ली अर्थात सगळेच मोठी मंडळी पुढेच ड्रायव्हर शेजारी बसतात, अगदी शरदरावजी पवार यांच्यापासून. तर तो तिथं बसायचा. आणि मुंबईहून येताना लोणावळ्याजवळ गाडी थांबवली त्यांनी, आणि बहुधा लघुशंका करायला म्हणून तो उतरत होता. आणि एवढ्यात मागणे एक विडीवाकडी गाडी आली, त्यांनी धडक मारली आणि त्याचं जागेवरच निधन झालं. म्हणजे अक्षरशः ते शॉकिंग होतं, की अशा तऱ्हेने ॲक्सिडेंट कसा होईल असं वाटत होतं. कारण खरं तो गाडी रस्त्याच्या कडेला उभी केलेली, तो बाजूच्या म्हणजे त्याला मी क्लिनर साईड म्हणतो मोटरवाले, तर तिकडं होता. पण काय झालं कळलं नाही, पण ते धडक बसली आणि तो जागेवरती गेला. पुढं आता मुलांनी सगळं सांभाळलं. बाळ म्हणजे भालचंद्र, पण बाळ म्हणतात त्याला, बाळ विश्वास सदानंदीमध्ये ॲक्सिडेंटने असाच गेला. पण हे बाळनी विश्वासनी सांभाळलं सगळं. हॉटेल उत्तम चाललं आहे. ती जी बाग होती त्यातला काही भाग त्यांनी काढला आणि बाकी शिल्लक ठेवून तिथं मधूचं एक समाधीसारखी बांधली, म्हणजे स्मृती उद्यानच ते केलं थोडक्यात त्याचं. 8 जानेवारीला मधू कुलकर्णी गेला. मला वाटतं त्याला 27-28 वर्ष तरी सहज झाली असते. आणि मग पुढची 8 जानेवारी जेव्हा आली, त्याच्या आधी मला बाळाचा फोन आला, की पंत आता 8 तारखेला अण्णांचं पहिलं हे, ते काय करायचं? तर म्हटलं तुम्ही काय ठरवलं आहे? नाही म्हटलं आम्ही असं ठरवलं की लहान मुलांची स्पर्धा घ्यावी, शालेय मुलांची, नृत्य वगैरे. मोहन कुलकर्णी उत्साही मनुष्य करायला आहेत, माझे मित्र आहेत, त्यांच्या मतांना आपण असं घेतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, घ्या तुम्ही. मग ते आपण ती स्पर्धा अरेंज केली आणि पुढं मग ती समाधी वगैरे बांधली. 7-10 वर्ष ती स्पर्धा उत्तम चालवली. 2-3दा मीही त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला गेलो होतो. एकदा सुधीर मोघ्यांना घेऊन गेलो होतो प्रमुख पाहुणे म्हणून. एकदा
सुबल सरकारनं घेऊन गेलो होतो. ही मुलं अजूनही अरुण पंत असं म्हणून सल्ला विचारतात, केव्हाही अडचणीत येतात. आणि 8 जानेवारीला मग पुढं त्या स्मृती दिन साजरा करण्याची सुरुवात केली. त्यानिमित्त काही संस्थान देणगी द्यायची, मुलांना काही मदत करायची, काही वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करायची, असे वेगळे उपक्रम सुरू केले. आणि 8 जानेवारीला मी दरवर्षी काढला जातो. आता त्याला सुद्धा 27-28 वर्ष झाली असतील, 27 ते 28 वर्ष. अजूनपर्यंत तरी माझं एकही वर्ष 8 जानेवारी चुकली नाही. 10-12 वर्षापूर्वी दुर्दैवानं आमचे असेच दुसरे मित्र, कराड अर्बनचे चेअरमन आणि कराडमध्ये नामांकित धन्वंतरी डॉक्टर D.S. सेरम यांचं निधन नेमकं 8 जानेवारीला झालं. त्यांचाही स्मृती नसतो. त्यामुळे 8 जानेवारीला त्यांना बाबा म्हणायचे. बाबांच्या समाधीला जायचं, तिथं थांबायचं थोडा वेळ, मग मधुअण्णांच्या समाधीला जायचं, त्या मुलांना भेटायचं, जुन्या आठवणी काढायच्या. अनेकदा त्या कार्यक्रमाला ते नामवंत लोकही बोलवतात. पृथ्वीराज चव्हाण येतात, श्रीनिवास पाटील, रामकृष्ण मोरे 1-2दा आले ते. आणि तसं चांगलंच लोकोपयोगी काम ती मुलंसुद्धा पुढे करतात. अजूनसुद्धा आता त्यांच्या दृष्टीनं मी वडीलधारा झालो ना. मी कुठलाही कार्यक्रम असला की आवर्जून घरातल्या वडीलधाऱ्याला सांगा असं त्यांचा फोन येतो. आणि मग पंत काय करूया, हे करूया असं विचारतात. अर्थात खरं म्हणजे ती सक्षम झाली आहे, ते ठरवलं असतं. पण एकदा शिक्कामोर्तब व्हावं किंवा काही सूचना असले घ्यावी म्हणून ते फोन करतात. असा जिव्हाळा त्या मुलांनीही जपलेला आहे. असे मित्र मिळणं हे भाग्याचं असतं. ते टिकवणं ही दोघांच्यावरती अवलंबून असतं. केवळ आपणच चांगला असून भागत नाही, तो मित्रही तसाच असावा लागतो. तर असा आमचा हा मित्र मधु कुलकर्णी. आता संगमी उत्तम चाललंय, सगळे सुरळीत आहे. आता बाळची मुलं व्यवसायात आलीत, केटरिंगमध्ये आलीत, एक जण IT मध्ये आहे. विश्वासचा मुलगा वकील झालेला आहे. म्हणजे पुढची पिढी आली आता. म्हणजे आम्हीच सिनियर, म्हणजे खरं म्हणजे म्हातारे होत चाललो. पण ह्या पिढ्यानपिढ्या जपलेला स्नेह आहे. म्हणजे बाळ विश्वास यांचा स्नेह आत्ता आहे. त्यांचे वडील मधुअण्णांचा स्नेह होता आणि त्यांचे वडील विष्णुपंत हे माझ्या वडिलांचे स्नेह. असा 3 पिढ्या जपलेला ऋणानुबंध आहे. त्यामुळं हा ऋणानुबंध लाभणं ह्या योग सुकृताचा असं मी मानतो आणि हा भाग इथेच पूर्ण करतो. गेल्या 42 भागातनं वेगवेगळ्या लोकांच्या संबंधीच्या आठवणी मी शेअर केल्या. अनेक दिग्गज मंडळी त्यात होती. काही मित्र होते, काही कलाकार होते, काही वक्ते होते, काही शिक्षणतज्ज्ञ होते, काही पंडित होते, तर्कज्ञासारखे. आपण सगळ्यांनी मला उदंड प्रतिसाद दिला. अनेक लोकांनी कॉमेंट्स केल्या, अनेक लोकांनी पाहिलं. आणि मुख्य म्हणजे हे फेसबुकवर शेअर केल्यामुळे खूप ठिकाणी पोचलं आणि यूट्यूबलाही सेव्ह केल्यामुळे माझ्या अरुण गोडबोले या चॅनेलवरती असल्यामुळं ते कायमच्या आठवणीचा एक ठेवा झाला असं मला स्वतःला वाटते. म्हणजे माझी फार त्यामध्ये काही मोठेपणा नाही, पण ही मंडळी किती मोठी होती मनानं सुद्धा, हे कायम कुठेतरी राहील यूट्यूबच्या सध्या असं मला वाटतंय. आता पुढचे एक 4-5 भाग याच मालिकेत ऋणानुबंधीमध्ये, ज्यांच्यामुळं मी या जगात आलो, असं माझी आई आणि वडील. वडिलांना आम्ही म्हणजे राणा गोडबोले उर्फ बन्यापो म्हणायचे त्यांना लोक, आम्ही भाऊ काका म्हणायचो. आणि माझी आई सौ मालतीबाई गोडबोले आईच म्हणायचो आम्ही. त्या दोघांच्या आठवणी की ज्यांनी आम्हाला घडवलं, त्यांच्या आठवणी एक 4-5 भागामध्ये शेअर करीन. आणि मग ही मालिका दूर जाता होईल. आपण हे जरूर सगळे भाग पहा. जे राहिले असतील ते यूट्यूबवरती आहेत. शेअर करा, फॉरवर्ड करा. या लोकांचं मोठेपण कळलं तर आपणही त्या पानानं आपल्या जाणीवा ज्ञानकक्षा रुंदावतं असं मला वाटतं. तेव्हा आता हा भाग थांबवतो. पुढच्या भागामध्ये माझे वडील भाऊकाकांच्या आठवणीपासून मी सुरुवात करीन आणि 4-5 भाग त्या दोघांच्या आठवणीचे करीन असं मला वाटतंय. आपण त्याही जरूर ऐका. त्यांच्यातनं दोघांच्याकडनं शिकण्यासारखं आम्हाला खूप मिळालं, ते तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल असं मला वाटतं. नमस्कार.